जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. येथील जनतेचं पुनश्च एकदा जनसंग्राम न्यूजच्या चर्चा जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत. गेल्या 2 दिवसांपासून जे आहे आपण जिल्हा परिषद सर्कलमध्ये काय नागरिकांचे नेमके प्रश्न आहेत आणि त्याच्यावर तोडगा अद्याप का नाही निघाला किंवा जर तोडगा निघाला तर कोणते प्रश्न अजून प्रलंबित आहे, सर्व बाबींवर आपण जे आहे चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांशी भेटतोय. आणि आज आपण जे आहे तरोडा सर्कल मधील तरोडाच गावात यास आपण आलेलो आहोत. काय वाटतं दादा की आपल्यासोबत आपल्या गावामध्ये जो झालेला आतापर्यंतचा विकास आहे, भारताला स्वतंत्र होऊन जवळपास 70 वर्ष झालेले आहेत आणि याच्यानंतर आताची जी परिस्थिती आपल्या गावामध्ये सुगीचे दिवस आलेले आहेत का? नाही, कामं झाली आहे सगळे, पण या सरकारने आणि मधात जसं आता प्रशासकाचा काळ असल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोणतेच कामं झालेले नाही आहे विशेष. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या गावामध्ये पांधन रस्त्याचा आहे. ते पांधन रस्ते व्हावे अशी आमची इच्छा आहे. पांधन रस्ते व्हावे हा मला असं वाटतं की प्रामुख्याने संपूर्ण जिल्ह्यातच हा प्रश्न असावा, कारण बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न प्रामुख्याने मांडला जातोय. या व्यतिरिक्त आपल्या गावामध्ये सर्कलचा मोठा गाव म्हणून ओळखलं जातं आणि याची पार्श्वभूमी पण फार मोठी आहे. काय वाटतं की याच्यामध्ये आपल्या गावात ज्या आरोग्याच्या सुखसुविधा आहे किंवा शिक्षणाच्या सुखसुविधा ज्या आहेत त्या पुरेशा आहेत का? हो, आहे सध्या पोरीची काम छोटे आरोग्य आहे चांगलं. फक्त रोडचे घर बांधल्यावर 3 फूट पुढे जाते घरवाला, याच्यावर ते जिल्हा परिषदवाल्यानं करावं काय किंवा ग्रामपंचायतीनं करावं. हे ते ना लक्ष देण्यात यावं. नाही, घर बांधल्यानंतर 2-3 फूट त्याच्या पुढे बांध टाकून देते आणि रोड 10 फुटाचा 7 फूट होते. याच्यावर त्यानं निगराणी करावं जिल्हा परिषदवाल्यांनी किंवा ग्रामपंचायतीवाल्यांनी. अतिक्रमणाची समस्या असं तुमचं म्हणणं आहे? अतिक्रमण कोणतं अतिक्रमण? तुम्ही ग्राउंड मध्ये करा, किती करायचं आहे. गावाचा मेन रोड आहे, त्या रोडले जर घर बांधणारा माणूस जर 3 फूट बांध टाकून देते पुढे घर बांधलं तर 10 फुटाचे काय 7 फूट रोड राहते. त्याच्यावर निगराणी करा ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेने. नाही, मी जिल्हा परिषदचा ज्यावेळेस प्रश्न येतो निवडणुकीचा त्या दरम्यान जे आहे सगळ्यात प्रामुख्याने विषय जो येतो आहे की तो प्रश्न जो आहे शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा प्रश्न मी विचारला. आरोग्याच्या सुखसुविधा PSC सेंटर आहे किंवा बाकी जे आहे अंगणवाडी सेविका वगैरे ह्या सर्व आपल्याकडे योग्य पद्धतीने येऊन कार्यरत आहेत का? नाही, तुम्ही तेवढेच मुद्दे लागत. त्याच्या मागे दुसरी आहे ना जिल्हा परिषद मागं. हे 3च मुद्दे थोडे आहेत त्यांच्याकडे, बाकीचे आहे ना. बाकीचे कोणते मुद्दे सांगा. मी रस्त्याचा प्रश्न केला गावातल्या, ग्रामपंचायतीच आहे, जिल्हा परिषदवाल्याचंही काम आहे ते. त्यांनी सूचना केल्यानंतर त्यांचंही काम आहे ना. आरोग्याचा प्रश्न कोणाचा आहे? ग्रामपंचायतीचाही आहे, जिल्हा परिषदेचा आहे. यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे ना. जिल्हा परिषदवाल्यांनी ग्रामपंचायती माहिती पुरवायला पाहिजे किंवा ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद सांगायला पाहिजे. या व्यतिरिक्त जसं आपल्या गावामध्ये सिंचनाच्या ज्या सुखसुविधा असतील, सिंचनाच्या सुखसुविधा पूर्ण झालेल्या आहेत का? प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला पाणी मिळतंय? सिंचनाचं अजून काहीच नाही झालं. आता आमच्या इथं धाम नदीचा प्रकल्प बरेच दिवसापासून आहे, पण नुसता कचरा आणि हे ते राहतं. प्रत्येक वावराला पाणी काही मिळत नाही. नाल्या पूर्ण पॅक होऊन आहे, साफ करत नाही, काही नाही. प्रत्यक्षात दरवाजे गेट पूर्ण चढून गेले. वेस्टेज पाणी 50% जाते इथं. पूर्ण नूतनीकरण करण्यावर धरण आला. त्या धरणाचा आता म्हणजे पूर्ण खूप वर्षाचं झालं, जुनं झालं, पूर्ण म्हणजे काम बिघडून आहे त्याचं. पूर्ण त्याचं नूतनीकरण करावं लागते धरणाचं. कचरा हे आहे, खूप त्रास होते कास्तकाराला. एक तर यावर्षी सोयाबीन नाही झाले, आता हे पीक आहे. कसं तरी त्यांनी तात्पुरती डागडुजी करून पाणी पोहोचून दिलं, पण त्या धरणाचं काम पूर्ण म्हणजे रस्ते वगैरे चांगले होण्यासाठी, गेट वगैरे चांगले होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि आमचं गाव आदर्श म्हणून होतं, पण त्याच्यात आदर्श गाव कागदोपत्री आलं, बाकी काहीच नाही झालं. आदर्श गाव हे कागदोपत्री होतं, वास्तविकतेत नाही आहे. असं वास्तविकतेत नाही आहे. तुमचा पाण्याचा प्रश्न कोणता? पिण्याचा आहे का कोणता आहे? सिंचनाचा प्रश्न विचारला. पाणी पुरवठ्याचा ना. तर 3 भाग हे पाणी हे नाल्यानं वाहते, 1 भाग शेतीला मिळते. याच्यावर ते बंधन पाहिजे का? कुठं फुटला कॅनल, कुठून पाणी वाया जाते. शेतीला 50% पाणी भेटलं तरी शेती समृद्ध होऊ शकते. तुमचं 25% फक्त पाणी शेतीला मिळू शकते आणि 3 भाग 75% हे वेस्टेज चाललं आहे. पाणी खूप जाते. पाणी पुरवठ्याचा जसं आता म्हटलं सिंचनाचा प्रश्न केला. सिंचनाच्या सोबत
गावाला पाणी पुरवठा जो आहे हा योग्यरित्या होता का पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत प्रत्येकाकडे सगळ्यांना जे आहे कनेक्शन गेलेले आहेत का पाणी? ठीक आहे साहेब, एक त्याच्यावर तुम्हाला सांगतो. आमच्या आदर्श गावामध्ये 1.25 कोटीचं फिल्टर प्लॅन्ट आला आहे. तो अजूनही 5 वर्ष झालं अजून पाणी नाही आलं. हा सदस्य होता तेव्हा चालला. तर अजूनही पाणी गावात आलं नाही फिल्टरचं. याचा ठेकेदाराला पूर्ण पेमेंट झाला आहे. तर याचं जो कोणी असेल त्यावेळेचा ग्रामसेवक किंवा सरपंच हा त्याचा जबाबदार माणूस आहे. काय त्याचं बिल कसं काढलं बा? तुम्ही गाववाल्याला विचारा का फिल्टर प्लॅन्टचं पाणी आलं न आले किंवा नाही आलं, त्याचं बिल कसं काढलं बा तुम्ही? ह्या ठेकेदाराचं 1.25 कोटीचं आहे. आदर्श गावाच्या यातून ते मंजूर झालेलं. आणि खासदार रामदास त्यांनी दत्तक घेतलं होतं त्यावेळेस. हे फिल्टरची चौकशी करण्यात यावी न योजनेची. काही तर फ्रॉड का झालाय? तुम्ही आताच नुकतंच म्हटलं की रामदास तळस माजी खासदार जो होते यांनी ग्राम दत्तक घेतलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच काही विकासाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्या सगळ्या घोषणा पूर्ण झालेल्या आहेत का? आदर्श गाव म्हणून काहीच नाही झालं ना. फिल्टरचं पाण्याचं का झालं? काहीच नाही रोडवर दिवे झालं. लावून ठेवले, ते अजून कधीच नाही लागले एकही दिवस. हे रोडवरती जे आहे आपल्या हायवेवरती जे दिवे आहे हे लावलेले आहे ना, हे अजून चालूच नाही झाले. चालूच नाही झाले. फक्त लावून एकही दिवस सुद्धा हे लाईट किती लागली. वर्षापासून लागलेले दिवे? जवळपास 5 वर्षाच्या वर झाले. 5 वर्षाच्या वर झाले. मदनीचे चालू आहे. मदनीचे चालू आहे. 7 वर्ष झाले एकही दिवस लाईट लागले नाही. हे ट्रॉफिक या रोडनं एवढं वाढलं आहे. इथं आम्हाला म्हणजे एक कमीत कमी छोटा तरी ब्रेकर पाहिजे. ते प्लास्टिक वाले काय तरी शासनाला व्यवस्था का करायची? त्याला ब्रेकर द्यायचे का द्यायचे त्याने करावं. आजूबाजूचे पोरं, लहान पोरं, बाया रोड ओलांडून इकडे यायला लागते. बस स्टँड आमचे बस स्टँड नाही आहे इथे, काही नाही आहे. ऍक्सिडेंट झाले आहे. तरोडा गावात बस स्टँड नाही अजूनही. हा रोड करून आता 5 वर्ष झाले असून अजून बस स्टँड नाही. तरोडा गावाला म्हणजे जिल्हा परिषदचं मुख्य गाव म्हणून ओळखलं जातं. त्यांचे बस स्टॉप नाही. बस स्टॉप नाही आहे. पाहून घ्या पूर्ण कॅमेऱ्याने तुम्ही. पशुसंवर्धनाचा विषय फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्याच्यात इथे जे आहे तुमच्या गावामध्ये पशुसंवर्धनासाठी त्या योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिल्या जातात. त्या योजना संपूर्ण मिळाल्या का? जसं मग काही पूर्ण योजना तर मिळत नाही पशुसंवर्धनाच्या. त्याची OTP द्यावीच लागते. आणि जे मेन आहे त्यासाठी डॉक्टर चांगले पाहिजे. डॉक्टर काही हे लायबल आहे नाही. म्हणजे त्यांना लंपी जर का झाली ते सुद्धा समजत नाही. आजार कोणता झाला जनावराला आजार कोणता झाला हे सुद्धा समजत नाही. आणि ते कोणते आणून ठेवले इथे. आणि शेतावर जर ट्रीटमेंट करायला डॉक्टर आले तर ते एक्स्ट्रा पैसे अगाऊ घेतात. 500-600 बरे तोपर्यंत प्रायव्हेट वाले आम्हाला बोलवा लागते. म्हणे ते प्रायव्हेट वाले आम्हाला इथं बोलून ट्रीटमेंट करावं बोलवावे लागते. म्हणजे पशुसंवर्धन जे खाता हे कम्प्लिटली बोगस कार्यक्रम करून राहिला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बिलकुल बिलकुल काही हरकत आणि पाणी पुरवठा जे तुम्ही मगाशी बोलत होते, मी मागे ऐकलं की इथे पाण्याचा जो घोटाळा झाला, पाणी पुरवठा जो पाणी पुरवठा जो आहे आमच्या मी जेव्हा मेंबर होतो तेव्हापासूनच ते प्लॅन आहे. आता कमी जास्त 12 वर्ष झाली त्यावाल्या प्लॅनला. अजून चालू नाही झालं. 10 वर्ष तर पक्के झाले. फिल्टरचं पाणी ऑलरेडी बनवून तयार आहे. पण बनून तयार आहे, सगळं आहे. तरी तेव्हा नळाला कुणाच्या पाणी गेलं नाही. त्याचं कुठं काय आहे पाईप माझ्या घरी पडून आहे काढलेले. मग त्याचा पाण्याचा कर आकारत आहे का सगळं? पाण्याचा कर आकारणी पाण्याची चालू आहे. मीटर लावले आमच्या घरी, सर्व केले आणि मीटरही चालू नाही झाली अजून. आणि ते फिल्टरही चालू नाही झालं. शेतकऱ्यांचा एक विशेष प्रश्न म्हणजे जो आहे विजेला घेऊन असते. इकडे 24 तास वीज उपलब्ध आहे का शेतकऱ्याला? 8 घंटे आहे आम्हाला. त्याच्यातही 2-3 घंटे बंद चालूच असते. 5-5, 10-10 मिनिटांनी चालू पण. आता दिवसा 8 घंटे आहे. फक्त दिवसा 8 घंटे. 8 घंटे हे रोज दिवसाला 8 घंटे. 7 हे साठच होती. हे आता जिल्हा परिषदची याची ते निवडणूक आली आपली नगर परिषदची, तेव्हापासून ते कुठे 8 झाली, 1 महिना झाला. निवडणुका पाहून दिवा लावण्याचा कार्यक्रम, निवडणूक पाहून दिवा लावल्याचा कार्यक्रम आहे. आणि जिल्हा परिषद कधी गावामध्ये अजून दिसला नाही. म्हणजे अजून रोडचं ब्रेकरचं करे थोडंसं रोड ब्रेकर द्यायला पाहिजे. कारण का शाळा आहे, हायस्कूल आहे समोर, इकून तिकून पोरं जाते येते. बस स्टँड पासून ट्रक वाहतूक वेगाने वाहते. त्याच्यामुळे रोड ब्रेकरची आवश्यकता आहे. 2-3 वेळा इथं अपघात झालेला आहे. इथं मरण पावलेले आहेत लोक. तरी पण कोणी काही शासन काही लक्ष देऊन नाही राहिलं. काहीच नाही. पूर्णपणे बिलकुल म्हणजे वाहतुकीला कोंडी आहेच नाही. बिलकुल सर्वच वाहतूक चालत आहे. त्याच्यामुळे रोड ब्रेकर जरुरी आहे इथे या याच्यामध्ये.
आणि गाव काही छोटे नाही, गाव मोठं आहे. त्याच्यामुळे 18 वेग पहा किती जाते. त्याच्यामुळे बंदा घाट चालू झाली आहे. लहान पोरांचं आज कसं शाळा कॉलेज समोर आहे. इकडे पुन्हा वस्ती आहे. पलटाच्या वेळेस कुठून हे करायचं. इथून आम्हाला रोड ब्रेकरची आवश्यकता आहे तिथं. आणि हे लाईट नाही लागली, हे तीच लाईट पुन्हा हे जे बनवून दिली आहे ना, हे टीट लाईट नेलं 2 वर्ष 4 वर्ष झाली आली. अजून टीट लाईट आली अजूनही करंट दिला नाही, सप्लाय दिली नाही. हे चालू तुम्ही चालू 5 वर्षापासून बंद असलेले स्ट्रीट लाईटचा सुद्धा समस्या मांडताय तुम्ही. मार्ग बनला पण त्याच्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर झालं असं तुम्ही म्हटलं. पण शासन एवढं भयाट कसं आहे की आपण त्यांनी कोणत्या तरी निधीतून खर्च केला असं ना, पण ते लाईट नाही लागली म्हणजे एवढा मूर्खपणा आहे. कर्मचारी पगार घेते याच्यावर आता बकाने साहेबांनी लक्ष देऊन ते काम करून द्यायला पाहिजे. बकाने साहेबाच्या अगोदरचं हे काम आहे. ग्रामपंचायत जो बिल भरासाठी फंड नाही आहे त्याच्यामुळे हे लाइटिंग सुरू नाही झाली आहे. कसा बसा हात चालू तरी झाला. ह्या लाइटिंगचं बिल ग्रामपंचायतकडे आहे, ते भरासाठी त्यांचा जो फंड नाही म्हणून ही लाइटिंग चालू करण्यात आलेली नाही आतापर्यंत. जिल्हा परिषद वाले ग्रामपंचायत दाखवते आणि ग्रामपंचायत वाले जिल्हा परिषद बिलासाठी दाखवते. त्याच्याने हा खंड पडला. त्यांचा झगडा आहे गावात, ही परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेचा निवडणुका ज्या आहे येणाऱ्या दिवसांमध्ये येऊन ठेपलेला आहे. एवढ्या समस्या तुम्ही सांगून राहिला, तर मग ह्या निवडणुका ज्यावेळी अगोदर झाल्या त्यावेळेचे जनप्रतिनिधी निवडून आले, त्यांनी हे काहीच काम नाही बोर्ड केलं. लावतच काम केलं. त्यांनी बोर्ड लावतच काम केलं 15 वर्ष. आता एक आमदार आमचे बदलले सध्या, आता समजा ना काय होते. आमदार बद्दल समजून काय होते म्हणजे याच्या अगोदरच्या आमदारांनी काहीच काम नाही केलं का? मग आता दिसत आहे लोकांनी, दिसत आहे केले देखील. आमच्या ह्या देवराव पाटलांनी समजाची कामं घडून आणली, तेवढेच काम आहे. त्याच्यानंतर काम नाही. तर काम काहीच नाही झाले. नाही काही आता सध्या रोड आमदार होते रणजित दादा, त्यांनी त्यांच्या काळात झाले त्यांच्या कामं. काळात बरेचसे कामं झाले. ग्रामपंचायतची इमारत आहे. ग्रामपंचायत इमारत आहे, हे झालं आपलं काम ते पुस्तकाचं वाचनालय चाललंय ते झालं, सगळंच झालं. मोठ्या प्रमाणावर जसं आता कृषीला घेऊन जे प्रश्न होते तुमचे, कृषीच्या विषयाचा जे प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने एक पांढरीचा प्रश्न आहे. जंगली जनावरांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे. आपल्याकडे याचं नियोजन करण्यासाठी शासनाने काही उपाययोजना करण्यात आलेली आहे. तर बोला ना, मला रानडुकराचा प्लॅन टाकायचा आहे शेतीच्या याच्यात. त्यांनी परमिशन द्यावं गव्हर्नमेंटनी. रानडुकरांचा प्लॅन टाकायचा म्हणजे समजलं नाही. शेतीमध्ये जे रानडुकरं जाऊन राहिले आता आमचे नुकसान करायले, तर हे गव्हर्नमेंटनं मला द्यावं प्लॅन टाकायला. म्हणजे तेवढे शेतीतले कमी होईल. पकडून मला द्यावं त्यांनी. जर पकडून तुम्ही त्याची जोपासना करा, निदान बाकीच्यांना त्रास होणार नाही, नाही. मी प्लॅन टाकीन ना त्यांच्यापासून, गव्हर्नमेंटला मी विकीन. म्हणजे शेतीचं नुकसान नाही होणार ना माझं किंवा शेतकऱ्याचं. तर उपाययोजना तशी तुम्ही चांगली सुचवली आहे की डुकरच पकडून एका ठिकाणी जमा करायचे, त्यानेच पालन पोषण करून त्याची विक्री करायची. नाही, फक्त गावठी नाही, मला रानडुकरं रानडुकरच पाहिजे. रानडुकराचा गव्हर्नमेंटनी मला द्यावं पकडून. हे रानातले, गावातले नाही. त्यांचं लोन द्यावं मला, मी त्याची जोपासना करतो, प्लॅन टाकतो. माझं फॉरेस्टला लागून शेत आहे. आता यावे सोयाबीन 1.5 एकर सोयाबीन खाऊन टाकलं आणि दुसरं काहीच नाही, कंपाऊंड नाही, काही नाही. भरपाई फक्त 4,000 रुपये दिली. आताही गहू खाल्ला, पण ते काही कोणी ऐकत नाही, काही नाही. गेलो होतो ते म्हणते कुंपण करा, हे करा, आम्ही शासन हे पैसे देतो. पण कास्तकाराजवळ हे कंडिशन आहे आज का 10-20 हजार रुपये खर्च करायला नाही तर कुठून कुंपण करणार. म्हणजे पहिले पैसा खर्च करा, नंतर आम्ही निधी देऊ अशातला भाग आहे. हो. आता कुठे कुठे इकडे जामनीला वगैरे गोजीमध्ये काहीतरी कंपाऊंड झाला आहे म्हणते. फॉरेस्टला खूप त्रास आहे. 25-25, 30-40 कळप आहे पूर्ण. खूप त्रास आहे आता रोयाचा. साहेब, एक माझ्याकडे रोयापासून गव्हर्नमेंटला काय फायदा आहे? त्याच्या बंदोबस्त रोयासाठी गव्हर्नमेंट का नाही करत? महाराष्ट्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट फॉरेस्टमध्ये रोयापासून गव्हर्नमेंटला कोणता फायदा आहे? आमचं एवढं नुकसान करते तर त्यांसाठी बंदोबस्त का नाही करत रोयासाठी? हा प्रश्न आम्ही नक्कीच मांडू. पुन्हा ज्यावेळेस तुमच्याकडे येऊ, जिल्हा परिषदचे जे काही अध्यक्ष राहील, आमदार खासदारांपर्यंत नक्की हा प्रश्न मांडू. नेमका गावातला स्थानिक प्रश्न काय हे आम्हाला माहिती व्हावं म्हणूनच आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. या सर्व शेतीचा म्हणजे आमचा निवारा ज्याच्यावर पोट आहे, तीच अपेक्षा आमची आहे का त्याच्यापासून आमचा बचाव झाला पाहिजे आणि त्या प्रसंगातून आम्ही सुटकारा घेतला पाहिजे. त्याच्यासाठी तो विषय यायला पाहिजे, दुसरं काहीच नाही. जनावरांवर
शासकीय शाळा तुमच्याकडे असतील, माध्यमिक शाळा असतील, त्याच्या व्यतिरिक्त प्राथमिक शाळा सुद्धा ज्या जिल्हा परिषदच्या आहेत त्या सुरळीत सुरू आहे का? म्हणजे अगोदरची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये तफावत आहे की? नाही, जिल्हा परिषदची सुधारणा शाळा सुधारणा आहे सुधारणा आहे. आणि ती सुरळीतरित्या चालू आहे. संख्या जी आहे पटसंख्या ही वाढली कमी झाली? नाही, सध्या कमी आहे पण कमी आहे तरी पण शाळा चांगली आहे. शिक्षण चांगलं आहे. शिक्षण चांगलं आहे. प्रायव्हेट याच्यापेक्षा जिल्हा परिषद शिक्षण सध्या चांगलं आहे. माझा जिल्हा मुलगा- परिषदचं शिक्षण चांगलं आहे आमच्या जिल्हा इथे. परिषदला माझा मुलगा आहे त्यामुळे त्यांची शाळा चांगली आहे. शिक्षण वगैरे चांगलं आहे, याचं वालं मार्गदर्शन सगळं चांगलं आहे आणि याच्या शिक्षक लोकांचा स्टाफ चांगला आहे. इथल्यापेक्षा हे चांगलं व्यवस्थित चालू आहे शिक्षण. महिला आणि बालकल्याण विभाग सुद्धा जे आहे देण्यात आलेला आहे आपल्या जिल्हा परिषदला. महिला आणि बालकल्याणच्या बऱ्याच काही योजना आपल्यापर्यंत सुपूर्द करण्यात येतात. आपल्याकडल्या महिलांना त्या सगळ्या योजनांचा कधी लाभ मिळाला आहे असं आपण बघितलंय का? म्हणजे प्रेग्नेंट बाय आहे ना. पण त्याच्यामध्ये सगळ्यात बाकी सगळ्याच गोष्टी महिला आणि आता मला मुलगी आहे 5 महिन्याची. त्याच्या आधी मला जो लाभ आहे ते सर्व मला मिळाला. कशाचा लाभ मिळाला? कोणता लाभ मिळाला? ते काउंटर म्हणजे जे अंगणवाडीतून जे धान्य आपले हे खाद्य मिळतात डिलिव्हरीच्या बाईला ते पण घरपोच मिळतात आणि जे आरोग्य विभागाचं जे आहे ते पण मिळालं. अच्छा, म्हणजे पीएससी तुमच्याकडे व्यवस्थित सुरू आहे? व्यवस्थित. स्टाफ राहतात 24 तास राहतात का स्टाफ? नाही स्टाफ नाही 24 तास त्याला आपल्या स्टाफला कधी येते कधी नाही येत, कधी 10च्या याच्यामध्येच 10-12च्या अगोदरच चालले जाते आणि तिथं औषधी उपलब्ध नाही. औषधी पीएससी मध्ये गावात औषधी नाही आणि आपण जर चेकअप करतो म्हटलं तर आपल्याला स्ट्रीप नाही त्यावाल्या शुगर बीपी चेक करतो म्हटलं ते हे नाही अवेलेबल तिथं. तर ते म्हणजे तुम्ही समोर जा काही हे करा अशी म्हणजे ढवळाढवळ चालू आहे तिथं. म्हणजे अर्धवट जर उपकरणच नाहीये तर मग तुमचं चेकअप कसं होईल? मग तुम्ही याची तक्रार नाही केली का? केली आहे ना. ते म्हणजे आम्हाला समोरची व्यक्ती देत नाही तर आम्ही तुम्हाला काय देऊ म्हणते. उडवीची उत्तरं सांगतात सगळे उडवाउडवीची पूर्ण उत्तरं सांगतात. त्याच्यामुळे आम्ही तरी समोर जायचं कोणाकडे हा प्रश्न आमच्या समोर उद्भवतो. आम्हाला जाणून त्याच्याकडे ते त्याने समोर कंप्लीट करायला पाहिजे. काही तर अवेलेबल औषध नाही किंवा ट्रीप राहिले शुगरची मोठी पाहिजे आम्हाला. हे खूप छोटी होऊन राहिली पीएससी म्हणजे काही तिथं हे नाही. हे उपकेंद्र असेल ना? हे उपकेंद्र आहे. त्याच्यातलं थोडं मोठं व्हायला पाहिजे गावाच्या मानाने. त्या सांगा का रात्रीचे डॉक्टर नर्स पाहिजे का इथं? राहत नाही 5 वाजेपर्यंत राहते. आता ते त्याच्यावर 5 एवढी वाजेपर्यंत सुविधा असली पाहिजे नाही तर समजा शुक्रवार बाजार दिवस राहते तर एक मेन काहीतरी डॉक्टर येते फक्त एक. बाकी तर शुक्रवारचा बाजार दिवस बघून जे आहे इथे कर्मचारी जे आहे रुग्णांसाठी उपलब्ध होतो. अन्यथा इथे जे पीएससी ला देण्यात आले उपकेंद्राला देण्यात आलेले जे कर्मचारी आहे हे सायंकाळी 5 वाजताच घरी जात असल्याचं चित्र जे आहे ग्रामस्थांनी मांडलेलं आहे. त्या व्यतिरिक्त इथे जंगली जनावरांपासून जो होणारा त्रास आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर कास्तकारांचं नुकसान होत आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्या व्यतिरिक्त तरुडा ग्रामस्थांनी सांगितलं आहे की इथे पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून जो आरो लावण्यात आलेला होता माजी खासदार तळस यांच्या माध्यमातून ज्यावेळेस ग्राम दत्तक घेण्यात आलं होतं त्यावेळेस 2.25 कोटी रुपयांचं 2.25 कोटी रुपयांची ही योजना नागरिकांना देण्यात आली होती. पण अद्यापपर्यंत ती सुरळीत चालूच झाली नाही. त्यातनं एक थेंब सुद्धा पाणी आलं नाही. मात्र पाणी पुरवठ्याचा जो कर आहे हा पूर्णतः वसूल केला जातोय. आणि दुसरीकडे इथे जे आपण बघतोय की वरच लागलेले हे जे लाईट आहेत स्ट्रीट लॅम्प्स ते स्ट्रीट लॅम्प ज्या लागलेले आहेत ते स्ट्रीट लॅम्प गेल्या 5 वर्षापेक्षाहून अधिक काळ झालेला आहे. ते लागले तेव्हापासून केवळ जे आहे मूर्तीप्रमाणे जे आहे उभे आहेत त्यांनी आजपर्यंत कधी प्रकाश दिलेला नाही. त्याच्यामुळे हा केवळ भ्रष्टाचाराचा साठीच उभे तर नाही केले ना. जर तुमच्याकडे निधीच नव्हता याला इलेक्ट्रिसिटी देण्यासाठी तर नवरीला नटवलं मात्र लग्नच केलं नाही अशातला प्रकार या लोकांनी इथे करून ठेवलेला आहे. तर ह्या सर्व बाबीनंतर तरुणा ग्रामस्थांच्या प्रश्न हे कधी सुटतील? जिल्हा परिषदेचे निवडणुका येऊन परत ठेपलेल्या आहे. या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हे प्रश्न सुटणार का? सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या बाबतीतल्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणार का? नव्याने आलेले नवनिर्वाचित आमदार या अगोदरच्या आमदारांनी केलेलं कार्य आणि त्याच्यानंतर नव्याने आलेले आमदार ह्या सर्व याच्यात बदल करतील का? हे सगळ्या गोष्टींकडे नागरिकांचं ग्रामस्थांचं लक्ष. तरोडा जिल्हा परिषद सर्कल मधील आता नुकता आपण सावली या गावात उपस्थित आहोत. गावातल्या नेमक्या प्रश्न काय आहेत, काय समस्या आहेत आणि अद्याप किती समस्यांचं निराकरण झालं या सर्व बाबींवर आपण येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत.
निवडणूक येणाऱ्या काही दिवसानंतर येऊन ठेपलेली आहे. काय वाटतं आतापर्यंत जो विकास झालेला आहे त्याच्यापासून तुम्ही समाधानी आहात का? नाही ना, कारण का आश्वासन दिले आहे आम्हाला आणि ते आश्वासन पूर्ण झाले नाही आहे अजूनपर्यंत. कोणते कोणते आश्वासन होते आणि कोणी दिले होते? यरंगाव ते सावली रोड होता, बकान साहेबांनी दिला होता करतो म्हणून, अजून काहीच नाही झालं. नाही, जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे आता. बकाणे साहेब तर आता निवडून आले असतील ना. त्याच्या म्हणजे जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे प्रश्न सोडवायला पाहिजे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून प्रश्न सुटलेले आहेत का? नाही ना, नाही सुटले. नाही. काय कुठला प्रमुख प्रश्न आहे दादा जो अजून प्रलंबित असं वाटतं तुम्हाला? हे आपलं ह्या गावाच्या समोरचं महादार मसनघाट स्वच्छरीकरण असे जे गावात म्हणजे जे मेन ठिकाण आहे तिथं सगळं डेव्हलपमेंट असं तसं व्हायला पाहिजे होतं, नाही झालेलं आहे. नाही झालं. प्रामुख्याने मला सांगा की आपल्या गावामध्ये सिंचनाचे काही कालवे जे आहेत किंवा सिंचनासाठी जे आहेत म्हणजे शेतकऱ्यांना पाणी पुरवण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प राबवले जातात, तशातला काही प्रकल्प वगैरे राबवण्यात आलेला आहे का आपल्याकडे? म्हणजे कालवे आहेत का आपल्या गावात? नाही, कालवे आहेच नाही ना, पण ऍक्च्युली कसं आता गव्हर्नमेंटने जे समजा ज्या विहिरी ज्या भेटल्या ते बनतोपर्यंत काही मोजक्याच लोकांना भेटल्या, ज्याला आवश्यकता त्याला भेटल्याच नाही. असं समजून चला का टोन पॉप भेटल्या असंही म्हणायला काही हरकत नाही. तोंड पाहून देण्यात आलेलं आहे. हो, तर राजकारण म्हटल्यानंतर ह्या गोष्टी होणारच. एकाला 2-2, 3-3 पण ज्याला आवश्यकता त्याला भेटल्याच नाही असं आहे ना. गावामध्ये घरपट्ट्यांची समस्या वगैरे आहे का? घरकुल सगळ्यांना मिळाले का गावात? नाही, घरकुल भेटले काही प्रमाणात, पण काही काही घरकुल अजून घरकुल भेटायची आहे ना, असे बहुत जण आहे, पुरुषे लोक आहे. समस्या आहेच ना, समस्या काही सरणार आहेच नाही लोकांची. गावामध्ये जसं आता शैक्षणिक दृष्ट्या आपण शाळेच्या समोरच उपस्थित आहोत. शाळेच्या जी सध्या परिस्थिती आहे ही योग्य आहे का? म्हणजे पहिलेपेक्षा चांगली आहे, वाईट आहे? पटसंख्या कमी झाली, वाढली, काय परिस्थिती आहे सध्या? पटसंख्या तर कमीच आहे, परंतु असं आहे की शाळामध्ये जे आता जे शिक्षक कमी आहे, शिक्षक कमी असल्यामुळं पटसंख्या कमी होत आहे. आम्ही वारंवार शिक्षणाची माग करत आहोत, परंतु शिक्षण गव्हर्नमेंट आणि ते सगळे कमी देण्यात येत आहे, तर त्याच्यावर लक्ष देण्यात येत नाही. तुमच्या हातात चिमुकलीला घेऊन बसले आहात तुम्ही. मुलगा आहे मुलगी आहे? मुलगा आहे. याला बघून तुम्हाला वाटतं का याचं भविष्य सुरक्षित आहे म्हणून, जी परिस्थिती सध्या आपल्या गावात आहे? अजिबात नाही आहे, कारण शिक्षणाचे प्रायव्हेटचे खूप पैसे वाढलेले आहे बाहेर ठिकाणचे. आणि आपल्या सावलीचे जे शिक्षक आहे, इथं 3च शिक्षक आहे, 7 वर्ग आहे इथं. आणि शाळेची एवढी दुरवस्था झालेली आहे का कुणी करत असलं तर त्याला करू नाही देत गावातले, किंवा बाहेर नेते जे आहे त्याच्याकडून कामं अडवण्यात येते. शाळेचे बाथरूमची सुविधा नाही आहे लहान मुलासाठी. आपलं जे आहार येते तो आहार चांगला नाही भेटू राहिला लहानच्या आपल्या जे मुलं आहे शिक्षणवाले त्यांच्यासाठी. अशा पुष्कळ दुरवस्था आहे खेडेगावामध्ये. अंगणवाडीच्या माध्यमातून जो आहे पोषक आहार लहान मुलांना आणि गर्भवती मातेंना सुद्धा देण्यात येते, तर तो त्याचा जो दर्जा आहे हा चांगला आहे, खराब आहे, कशा प्रकारचा सध्या मिळत आहे? ते काय सर्व पॉकेटचं भेसळ येऊ राहिले त्याच्यामध्ये. पूर्ण कडधान्य अलग अलग नाही येऊ राहिले, एकत्र सर्व त्याच्यामध्ये डाळ तांदूळ सर्व मिष्टी करून येऊ राहिले. त्याच्यामध्ये किडे लागून येते, काही केमिकल लावून येते, तेल वगैरे सर्व. ते त्याची सुविधा बरोबर नाही. ते सर्व अलग अलग जे पॉकेट आहे ते अलग अलग दिले पाहिजे त्यांनी. ते एकत्र देऊन काही फायदा नाही त्याचावाला. आणि खात नाही कोणी, असा वास येते बेकार. खिचडी बनवावं तर काही येते, डाळ बनवावं तर ते पूर्ण करण्यात अशी कारपट असा वास मारते तिचावाला. कोणी खात नाही, सर्व ढोराला चारण्यामध्ये येऊ राहिले ते. म्हणजे भेटत मुलांच्या नावावर आहे पण चारा ढोरांना लागून राहिला, अशातली परिस्थिती. हो, माणसासाठी काहीच उपयोग नाही त्याचावाला. गरोदर महिलांसाठी पण काही उपयोग नाही. जे लहान मुलं आहेत ते पण खात नाही. आणि पूर्ण ढोरासाठी ते वापरण्यात येऊ राहिलं. या सर्व याच्यामध्ये जसं आपण बघतोय की आरोग्याच्या सुविधा ज्या आहे आपल्या गावामध्ये, आरोग्याच्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत का? नाही, तसं आरोग्याचं काही असं हे नाही तेवढं. आरोग्यातल्या बाबतीत म्हणलं तर आता आमचं आरोग्य सेवा इथं तरुडेलाच आहे. तसे आता आरोग्याचं म्हणलं तर आरोग्याच्या बाबतीत तसं काही खूप सुविधा नाही तेवढ्या जोरदार.
नाही, पण आरोग्य विभागाच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे उपकेंद्र आहेत येतात ना, येतात तशा टीमा. असा कोणता जर आजार वगैरे झाला तर टीमा येतात. म्हणजे मग संपूर्ण आता तिरडी उठल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना होईल अशातला प्रकार आहे. काही नाही, काही घडवल्याशिवाय किंवा दिसल्याशिवाय तर इथे लोक इथे येणार नाही ना. कारण त्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे की काहीतरी घडू द्या पहिले, नंतर सगळे उपाययोजना पण करा. आमचं जे हे क्वार्टर आहे ते 12 ठिकाणी असल्याच्या नंतर काही झाल्यावर तीन का आधीच तर येणार नाही ना. नुकतंच मी तरोड्यामधून आलेलो आहे. तरोड्यामध्ये जे उपकेंद्र देण्यात आलेले आहेत, इथल्या नागरिकांनी सांगितलं की या उपकेंद्रामध्ये रात्रीच्या वेळेला कुठल्याच प्रकारचे कर्मचारी उपलब्ध राहत नाही. वास्तविक 24 तास असायला पाहिजे, पण तिथे कर्मचारी उपलब्ध राहत नाही किंवा तिथे सुविधांसाठी बीपी असेल, शुगर असेल, जे इन्स्ट्रुमेंट उपकरणं पाहिजेत तर तिथे उपलब्ध नाहीत. मग अशा परिस्थितीत तुमच्याकडे आरोग्य सुविधा आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, असं वाटते म्हणजे कसं आता त्या गावले हे असल्याच्यानं दवाखाना आता जास्त कर्मचारी राहतोय नाही राहत हे त्यांना ते जास्त माहिती, आणि आपल्या इकडे आल्यावर आपल्याला माहिती ना त्याची. बरोबर. म्हणजे आता जी परिस्थिती जर अशी जे मी सांगितलं, जे तरोड्यातल्या वासियांनी सांगितलं, तशी जर परिस्थिती तुम्हाला वाटते का की मग आरोग्य विभागात विकास नाही झाला? ना, तसं कसं, पण तसं वाटणार नाही. ते सुविधा झालीच नाही. त्याच्यासाठी कसं आहे, ते शासनाचा निर्णय घ्यायला पाहिजे. त्यांनी 24 तास कर्मचारी तिथे ठेवायला पाहिजे. ते शासनाचा हे आहे. शासनाचा इथे समजतं, मला वाटतं की सर्वजण कास्तकार असतील. तुम्ही कास्तकारांचे प्रश्न फार प्रामुख्याने, काही मजुरी आहे, तुम्ही येतो, तुमच्याकडे येतो, काही विषय नाही. कास्तकारांचा जो फार प्रामुख्याने जो विषय येतो की बऱ्याच काही सिंचनाच्या नंतर जे आहे जंगली जनावरांचे प्रश्न आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आहे काही योजना, जसं आता म्हटलं कुंपण असेल किंवा बाकीच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत का? नाही ना, त्या वस्तू तर नाही मिळाल्या अजूनपर्यंत. शेड नाही मिळालं, कुंपण नाही मिळालं. पशुसंवर्धनाच्या माध्यमातून जे आहे जोडधंदा म्हणून जे आहे, कोणाला गायी, कोणाला बकऱ्या, कोणाला बाकी इतर सुद्धा काही प्राणी देण्यात येतात. याच्यातला कोणत्या गावकऱ्यांना आपल्याला मिळण्यात आलेला आहे? नाही ना, काही लोकांना मिळालं असेल पण आम्हाला तर नाही मिळाले का. तुम्हाला अजून अद्याप मिळालेला नाहीये. नाही. काय वाटतं दादा आपल्याला, तुम्हाला सध्याची परिस्थिती जी आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने काही किंवा जिल्हा परिषदने काही उपाययोजना केलेली आहे का? नाही, उपाययोजना म्हणजे तशा भरपूर केल्या असेल, पण ह्या या कास्तकारापर्यंत पोहोचत नाही ना साहेब, पोहोचत नाही. आणि कसं आहे, पोहोचवण्यावाला व्यक्ती नाही भेटला. त्या पण कास्तकाराला फुरसतच कुठे आहे वावरातून तिकडे जायची. त्या माध्यमातून जर असं नाही सुविधा केल्या असन, पण याला पोहोचू शकत नाही त्यावाला, आणि त्या तिथपर्यंत जाऊ नाही शकत. मग या संपूर्ण याच्यामध्ये याच्या अगोदरचे जनप्रतिनिधी असक्षम ठरले असं म्हणाल का तुम्ही? याच्या पहिले जे म्हटलं, याच्या अगोदर जे जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, या लोकांनी हा सगळे प्रश्न कधी मांडले नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही नाही, ते मानला असेल, मी तेच सांगितलं ना तुम्हाला, मानला असेल, पण हे इथपर्यंत पोहोचलेच नाही कास्तकारापर्यंत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तोंड पाहून काम झालेलं आहे. हो, पण तसंही म्हणाला काही हरकत नाही, काही वाद नाही. तोंड पाहून काम झालं, पोहोचतच नाही त्यावर. मग आता येणाऱ्या दिवसांमध्ये काही वाटते का की इथे बदल होईल म्हणून? बदल म्हणजे कशाला? निवडणुका पुन्हा आहे, तुम्ही ज्या मागण्या आता मागत आहेत, या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जे येणाऱ्या दिवसात काही आता बदल काही होऊच शकत नाही साहेब. एवढे आता काळ निघून गेला, बदल होऊच नाही शकत. माणसंही तसेच आहे, ते उमेदवार कोणचा पण यावर बदल होऊच शकत नाही ना. आता तुम्ही म्हणसाल का आता बदल कसा झाला पाहिजे ना, आता कारण का लोकांमध्ये एवढी निगेटिव्हिटी होऊन गेली, पण बदल व्हायची चान्सेसच नाही ना, त्याची मनस्थितीच खराब होऊन आहे. मग मतदान करणं हा पर्याय आहे का? मग असं जर परिस्थिती जर बदल होऊ शकत नाही, मतदान का करावं मग? मतदान आता कसं आहे, मतदान एकट्याच्या भरोश्यावर नाही चालत ना, कोणी ना कोणी सुरुवात तर करावंच लागेल या गोष्टीची. पण कसं लोकमत होईल, लोकमत आहे ना. तसं तुम्ही आता काही मजुरांचे प्रश्न सुद्धा मांडले. जिल्हा परिषदच्या माध्यमातून रोजगाराच्या दृष्टिकोनातून जे मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्यात येतं किंवा द्यायलाही पाहिजे, त्या सर्व ज्या योजना आहेत तुम्हाला मिळत आहे का? मग तुम्ही जे मजुरांचे प्रश्न म्हटले, आणखी काय प्रश्न आहेत का या व्यतिरिक्त? मजुराबद्दल आता म्हणजे मजूरच नाही भेटत पहिली गोष्ट. अच्छा, म्हणजे मजूरच राहिले नाही तर मग प्रश्नच नाही, मजूरच नाही राहिला. कास्तकार इथे आहे, आम्ही तर मजूरच आहे, परंतु आमच्याजवळ जरी 2-3 एकर शेती जरी आहे तरी आम्हाला स्वतःच राहावं लागते आणि स्वतःच करावं लागते. आता यांना तर मोठे मोठे जे कास्तकार आहे ज्यांच्याजवळ तर काही विषयच नाही, म्हणजे यांना मजूर भेटते क्वचितच भेटते, नाहीतर स्वतः 20 एकर जमीन जरी असेल यांनाच फवारा मारावा लागते. अशी परिस्थिती येऊ नये आता. का बरं अशी परिस्थिती का आली असं वाटतं तुम्हाला?
सगळं फ्री, लाडकी बहीण योजना बंद झाली सगळं पाहिजे. फ्री. मेन मुद्दा आहे लाडकी बहीण योजना. हे 1500 जे भेटणं चालू आहे याच्यामुळे कसं आहे, भेटू राहिले 1500, कामाले काही येऊ नाही राहिले, मस्त मजा करू राहिले, कंट्रोलचा अन्नच भेटू राहिलं, ते बंद झालं पाहिजे. त्याच्यानंतर काय नाही ते कास्तकारीमध्ये कामं करायला प्रवृत्त होईल थोडेसे मजूर लोक. म्हणजे फुकटचं जे भेटून राहिलं असं तुमचं म्हणणं आहे की ते फुकटच्यामुळे जो आहे कुठेतरी नागरिकांना जे आहे त्याचा लाभ जास्त मिळाल्यामुळे त्यांचे सुस्तावले आहे सध्या असं म्हणायला. तेच माझं म्हणणं आहे. त्याच्यानुसार ते येऊन नाही राहिले, ते शेतामध्ये काम करण्याची त्याची इच्छा नाही होऊ राहिली. फुकटचा पगार, फुकटचा सर्व गोष्टी मिळणं चालू आहे त्यांना. ती पुरवठ्याची टाकी दिसून राहिली इथं. पाणी मिळते का सगळ्यांना? सगळ्यांना मिळते. पाण्याचं ते रणजितदादाच्या याच्यामध्ये काम झालं तर पाणी वगैरे सगळं झालं त्याच्यामध्ये. मी ते दुरून पाईपलाईन केली, ती पाणी व्यवस्था सगळी बरोबर आहे. पण जे काही आता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये जे काही झालते, तर आमच्या गावातून काही पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये कोणता उमेदवार नव्हता. तो होता बाहेर गावचा. नाही, बाहेर गावचं जरी असलं तरी सर्कलचा तर तुमचाच असेल ना? सर्कलचा आमचाच आहे तो. पण आता काही जण असे म्हणते काही लक्ष नाही, काही जमून नवीन चेहरे ऍड करावे लागते. जुन्या आता आम्ही तर पाहूनच घेतलंय, पण आता ते जुन्यानं काही जमलं नाही. आम्ही आता 5 वर्ष झाले पाहूनच राहिलो, पण आता नवीन चेहरे याच्यामध्ये ऍड करावा लागतो. काय वाटते नवीन चेहऱ्यांमध्ये काय बदल? कोणी चर्चेत नावं आहेत का काही? आहेत ना तसे चर्चेत नावं सुद्धा आहेत. पण नवीन चेहरे जर आले, थोडेसे शिकले सवरलेले, चांगले हिंडणारे फिरणारे, डायरेक्ट गोरगरिबाचे कामं करणारे असे नवीन चेहरे जर आपल्या काँग्रेसमधून टाकले तर कामं होऊ शकतात. सध्या जी परिस्थिती सांगितल्या जातं, या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकं नवीन चेहऱ्यांची मागणी करण्यात येत आहे. ही नवीन चेहरे कोण असणार? हे नागरिकांचे प्रश्न सोडवणार का? हे तर बघण्यासारखंच आहे. मात्र इथे असणारे जे प्रश्न आहेत, ज्या प्रकारे त्यांनी सांगितलंय, मजुरांचे असतील, कास्तकारांचे असतील, शासनाच्या काही योजना पोहोचतच नाही आणि ज्या पोहोचत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये सुस्तता आलेली आहे असं सुद्धा नागरिकांद्वारे म्हणता येत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये शासनाच्या धोरणांवर काय धोरणांच्या माध्यमातून काय बदल घडणार आणि या धोरणांमुळेच काय विकास होणार हे आता बघणं फार गरजेचं राहणार आहे. जिल्हा परिषद तरोडा सर्कल मधील मदनी दिंडोळा गावात आज आपण परत उपस्थित आहोत आणि नेमकं या सर्कलमधील आपण तरोडा आणि सावली या गावांच्या समस्या ऐकल्या, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकल्या नागरिकांच्या. आता आपण दिंडोळ्यामधील नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या काय प्रश्न आहेत हे आपण जाणून घेऊया. काय वाटतं, जिल्हा परिषदच्या निवडणुका येणाऱ्या दिवसांमध्ये येऊन शकल्या आणि ज्या प्रकारचा विकास व्हायला पाहिजे होता किंवा विकास झाला का आपल्या गावात? जिल्हा परिषदचा नाही झाला, जिल्हा परिषदचा विकास नाही झाला. गावाचा का? गावाचा झाला ना. काय झालं गावामध्ये आता 5 वर्षात काहीच नाही झालं. 5 वर्ष बंद आहे. 5 वर्षापासून 5 वर्षा पहिले झाले कामं. 5 वर्षाच्या अगोदर कामं झाले, पण 5 वर्ष झाले आता गावात कामं नाही आहे. का बरं? कामं म्हणजे आता हे जिल्हा परिषदची निवडणूकच नाही झाली. सर्व विस्कळीत काम आहे ना. विस्कळीत काम असल्यामुळे. बरं, मला एक सांगा, त्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे 5 वर्षाच्या अगोदरची व्यवस्था खूप सुंदर होती आणि आता जास्त बिकट झाली असं म्हणायला का? हो, तसं म्हणायला काही हरकत नाही. गावामध्ये सध्या आपण पाण्याच्या टाकीसमोरच उभे आहोत. हो, ठीक आहे. तिकडे आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पुतळा आहे. त्याच्या दृष्टिकोनातून आपल्या गावामध्ये संविधानिक अधिकाराच्या अंतर्गत संपूर्ण विकास झालाय? नाही, संपूर्ण विकास होत आहे गावाचा. संपूर्ण विकास कसा झाला? असं खूप सारे कामं बाकी आहे. कोणते काम? पाण्याची, पिण्याची टाकी बाकी आहे, नाल्या बाकी आहे, रोड बाकी आहे, लाईटची काही व्यवस्था बाकी आहे, पुष्कळचे काम आहे. रोड, रस्ते आणि नाल्या हे प्रश्न, लाईट्स म्हणतात. जिल्हा परिषदच्या माध्यमातून मला वाटतं की हे प्रश्न सोडवणं याच्यापेक्षा वरिष्ठ प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्याची सुविधा असेल, शिक्षणाची सुविधा असेल, त्या सुविधा आपल्याला मिळत आहेत गावामध्ये. त्या चांगल्या उत्कृष्टरित्या उपलब्ध आहेत. नाही उपलब्ध नाही. काय म्हणजे सुविधा उपलब्ध नाहीत म्हणजे आपल्याकडे उपकेंद्र नाही आहे? केंद्र असेल ना? केंद्र आहे. तिथे उपचारासाठी सुविधा उपलब्ध आहे पूर्ण? 24 तास तिथे
24 तास नाही, मग अर्ध्या रात्री जर एखाद्याला काही त्रास झाला तर मग तुम्ही कुठे जाणार? शासकीय नियमानुसार तर 24 तास उपकेंद्रावर कर्मचारी असणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. आवश्यक आहे. बुधवारला फक्त बुधवारला येतात. नाही ते कर्मचारी दररोज राहतील तिथं. मुक्कामी नाही मुक्कामी नाही राहत. पण दवाखान्यात दररोज राहते. नाही, रात्री 24 तास असणं आवश्यक आहे. 24 तास नाही 24 तास नाही राहत. उपकेंद्रात 24 तास. 24 तास नाहीये. शासकीय ज्या शाळा आहे, आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे, त्यांचा जे शिक्षणाचा जो दर्जा आहे हा अगोदरपेक्षा सुधारला आहे, खालावला आहे, काय परिस्थिती? खालावलाय. खालावलेला आहे. पटसंख्या सध्या काय असेल? पटसंख्या कमी आहे सर, खूप कमी. त्याच्या मागचं नेमकं कारण काय वाटतं? असं काय घडलं की अगोदरच्या शाळांमध्ये पटसंख्या चांगली होती आणि अचानकपणे आता कॉन्व्हेंटमुळे कॉन्व्हेंट सारख्या सुविधा शासनाने द्यायला पाहिजे. मग ह्या दिल्या जिल्हा नाही परिषद मध्ये जर कॉन्व्हेंटच्या सुविधा दिल्या तर मग मुलं कॉन्व्हेंटला जाणारच नाही ना. तिथं जिल्हा परिषद मध्ये तेवढं शिक्षण द्यायला भेटलं. मग कॉन्व्हेंटमुळे जसं जिल्हा परिषद मध्ये टाकायला नाही पाहत पोरं, डायरेक्ट कॉन्व्हेंट मध्ये टाकायला देते. शेतकऱ्याची मुलं कॉन्व्हेंट मध्ये चालले नाही, कारण त्याच्या मला तरी वाटतं त्याच्या मागे काहीतरी मजबुरी आहे त्यांची. त्या क्वालिटीचं दर्जेदार शिक्षण भेटत नसल्यामुळे मला बरोबर आहे. ते दर्जेदार शिक्षण नसल्यामुळेच ते कॉन्व्हेंट मध्ये वळून राहिले ना. जिल्हा परिषद मध्ये शिकून नाही राहिले आपले स्वतःचे पोरं, असं होऊन राहिलं. जिल्हा परिषद मध्ये शिक्षणासाठी ते म्हणतात आहे की दर्जेदार शिक्षण नाहीये. मग आपण शिक्षण कर भरतो, हा शिक्षण कर व्यर्थ नाहीये. व्यर्थ आहे. पण आता प्रायव्हेटीकरण गरजेपेक्षा जास्त झालेलं आहे. आणि जे जिल्हा परिषद शाळा किंवा प्राथमिक शाळा आहे, तर यामध्ये ज्या दर्जेचं शिक्षण पाहिजे त्या दर्जेचं शिक्षण मिळत नसल्या कारणानं गावकरी ग्रामस्थ हे शहराकडे वळत आहे. प्रायव्हेट शाळेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपली मुलं टाकत आहेत. गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्राशी निगडीत म्हणजे शेतकरी कास्तकार लोक जास्त राहतात मोठ्या प्रमाणावर. आपण सुद्धा बघितलं असेल कास्तकारांचे सिंचनाचे जे प्रश्न आहेत, जसे कालवे आहेत, काही बंधारे आहेत, हे संपूर्ण बांधल्या गेलेले आहेत. प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी जातं का? नाही, पाणी जात नाहीये. मग नेमकं कालवे झालेले आहेत का आपल्याकडे? काही प्रमाणात झाले, काही प्रमाणात पाहिजे. पाणी पूर्णपणे मिळतं, मग जिथे झालेलं त्यांना सुरळीत पाणी जात आहे. त्यांना जिथे झालं आहे त्यांना मिळतं, जिथे नाही झालं त्याची गैरसोय आहे. यासोबतच कास्तकारांच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने पांधरीचे प्रश्न खूप मोठ्या लेवलला आहे. पांधन सगळ्याकडे झालेले आहेत का? नाही. माझ्या शेताला मला अडचण आहे. आज आम्ही 4 ते 5 कास्तकार आहोत, तर ज्या पाण्याने आम्ही जातो ते अगल्या व्यक्तीनं त्या पाण्याला उठवून टाकले आहे आणि त्यांनी ते वावर वाहितीच घेतलेला आहे. आम्हाला त्याचा प्रश्न म्हणजे आणि भरपूर ते प्रश्न आहेत ते गावामध्ये अकडलेले. काय वाटतं मग या सगळ्या गोष्टींकडे लक्ष जनप्रतिनिधींनी द्यायला पाहिजे? आता ते त्यांच्या हातावर आहे. आम्ही तर आमच्या कागदपत्र करून पाहिलं आहे, परंतु काही आमचे कागद तिथल्या तिथं दफन झाले तहसीलमध्ये. तो म्हटला की त्या व्यक्तीकडे जा आणि त्यांना तो अर्ज द्या. आम्ही त्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही किंवा त्यांनी ते अडचण दिली आहे. ह्या खरोखर त्या व्यक्तीकडे आम्ही ते कागदपत्र नेऊ शकतो का? म्हणजे वाद घडवण्याचे ते प्रश्न झाले. ते कागदपत्र तुमच्या सरकारी नुसते याच्यातर्फे झाले पाहिजे, ते गेले नाही. त्यासाठी आम्हाला त्या केसा मागे घ्यावा, अशा अडचणी आहेत आमच्या समोर. चॅनलवाले मराठी चॅनल समस्या बघून जे आहे त्याच्यावर कुठेतरी निराकरण होण्याच्या ऐवजी तुम्हाला आणखी पेचात टाकण्याचं काम शासन करताना तुम्हाला हा हे खरं आहे की आम्हाला आणखी त्या पेचात पाडून यांना कसा त्रास व्हावा ह्याच फिराकमध्ये असल्यासारखं आम्हाला जाणवतं. गावामध्ये पाण्याच्या टाकीची काय वाटतं? गावामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून संपूर्ण गावाला पूर्ण पाणी पुरवठा होत आहे. प्रत्येकाच्या घरी नळ कनेक्शन लागलेले आहेत. सविस्तर होत आहे. टाकी ते खंडित झालेली आहे, टाकी जीर्ण झालेली आहे टाकी. ही जी पाण्याची टाकी आहे आपल्या समोर दिसत आहे, ती पूर्ण जीर्ण झालेली आहे. तिच्यासाठी प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. पुनर्बांधकामसाठी जागा पण आखलेली आहे. टाकी कधी बनली होती?
बापरे, ते आम्हाला वाटते 40 वर्षाचा कालावधी झाला. मग आता पाणी पुरवठा कुठून होता? त्याच टाकीमधून आहे, तिला ना धुणे आहे ना काही आहे ना, त्यात सरपंच किंवा चपराशी त्याच्यावरती जाऊन चढू शकत नाही, अशा पूर्णपणे ते जीर्ण झाली. मग हे पाणी जे आहे दूषित पाणी तुम्ही सर्वजण पितात. हो हो. आणि शासनाकडे लक्ष दिलं, शासनाकडे याची मागणी केली सुद्धा. आम्ही गेलो होतो ग्रामपंचायत गावातर्फे, तरी शासन कलेक्टर साहेब सुद्धा वर्धा जिल्ह्याचे किंवा जे पाणी कर्मचारी आहेत ते सुद्धा याच्याकडे लक्ष देऊन राहिले. म्हणजे एवढी मोठी हे असून याच्याकडे लक्ष द्यायचं काम नाही. आधी ज्या प्रकारची परिस्थिती सांगितली की विकास झाला होता, त्याच्यानंतर माहिती पुढे शिक्षण व्यर्थ आहे. आता तुम्ही म्हणतात पाणी सुद्धा भेटत नाही, मग पाणी पुरवठ्याचा जो पाणीपट्टी कर आपण म्हणतो हाही व्यर्थ आहे. जेव्हा पाणीच आम्हाला शुद्ध नाही आहे, तर पाण्याचा टाकीच नाही सफा होत, तर मग ते व्यर्थच आहे. त्यासोबतच जसं आपण बघतो आहे की महिला बाल कल्याण विभाग जे आहे चालत आहे. महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांना ज्या योजना मिळायला पाहिजे त्या योजना तुमच्या इकडे गावातील महिलांना मिळत आहेत. महिला बाल कल्याणच्या योजना नाही, हे लाडकी बहिणी भेटून राहिले 1500 रुपये, बाकी योजना नाही भेटत. बंद झाल्यापर्यंत काहीतरी माहिती पडली आम्हाला. नाही, बंद नाही झाली आहे. ज्याचं आता काही लोकांचे कागदपत्र जे आहेत, काय म्हणतात त्याला, केवायसी हे ते आहे, ह्या अडचणी येत आहे. आणि ज्यांच्या केवायसी नाही त्यांना मिळत आहे. काही लोकांची बंद झाली ते केवायसी न झाल्यामुळे. बरं, तुम्ही कास्तकार आहात, तुम्ही म्हटलं मला मजूर मिळते का? मजुरी आम्हाला बाहेरून चालावं लागते, तिकडनं भागताव लोक आणावं लागते. गावातलं मजूर गावातलं मजूर बाहेर गावाला आहे, 10 रुपये जास्त वाढवलं. कमी राहते गावातलं मजूर कमी. मजूर जास्त वाढलं तर बाहेर गावले चाललं जाते गावातलं मजूर. मग गावातल्या लोकांना आपत्ती, म्हणून बाहेरचे मजूर आणून करावं लागतात. तो तर काही विषय नाही, तो सर्व शेतकरी विषय कठीण विषय. सध्या जे प्रश्न आपण बघितलेला आहे आरोग्याच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून उपकरणं नाही आहेत किंवा जे 24 तास जे वैद्यकीय सुविधा असायला पाहिजे होती केंद्राच्या दृष्टिकोनातून ती सध्या नाही असल्याची आहे. पाणी पुरवठ्याची समस्या, दूषित पाणी सध्या ग्रामस्थ पित आहे, मात्र करपट्टी पूर्ण त्याच परिस्थितीमध्ये जे आहे. शिक्षण कर घेतला जातोय, पण शिक्षणाच्या सुविधा ज्या आहे अतिशय शिक्षणाच्या सुविधांचं विद्रुपीकरण झालं असल्यामुळेच आहे मोठा त्रास जो आहे कुठे ना कुठे ग्रामस्थांना सहन करावा लागतोय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये निदान आता तरी जनप्रतिनिधी खरंच नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देतील का, की ह्याच प्रश्नांवर पुन्हा एकदा जे आहे कानाडोळा करून याच्यापासून दूर पडतील आणि केवळ स्वतःचा स्वार्थ साधतील, हे आता बघण्यासारखं ठरणार. कॅमेरामॅन प्रफुल्ल प्रकाश उमाटे, जनसंग्राम न्यूज.